नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण इन्स्टंट रवा डोसा कसा करायचा ते बघणार आहोत। एकदम असा क्रिस्पी आणि पातळ, तो पण अगदी कमी वेळेत आणि झटपट सोप्या पद्धतीमध्ये। चला तर अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू। सर्वात आधी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घ्यायचा, 3 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं, 1 चमचा साखर, पाऊण वाटी दही फार आंबट घ्यायचं नाही आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकायचं। आता हे सर्व काही मिक्सरला आहे ना एकदम चांगलं बारीक फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटं हे असंच झाकून ठेवायचं आहे। 15 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा पाव चमचा टाकायचा आहे आणि अर्धा चमचा बारीक मीठ टाकायचं चवीनुसार। बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा इथे वापरला तरी पण चालेल। आता या ठिकाणी आपल्याला जसं पाणी लागेल तसं पाणी वापरायचं आहे। खूप जास्त पातळ आणि खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही। आपण जसं डोसा बनवतो ना त्याच प्रकारे हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। अशा प्रकारे मी इथे करून घेतलंय। त्यानंतर गॅसवरती आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे। डोसा करताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा। त्यानंतर सेंटरला पीठ टाकल्यानंतर पळीच्या साहाय्याने हा डोसा असा पातळ करून घ्यायचा। जितका पातळ करता येईल तितका पातळ करायचा। त्यानंतर वरतून थोडंसं साजूक तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता। 2 मिनिटांसाठी पॅनवरती असाच हा डोसा ठेवायचा आहे। खालून छान असा मस्त गोल्डन रंग आल्यानंतर डोसा क्रिस्पी होतो आणि त्यानंतर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आपण फक्त एकच साइड याची भाजून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपला हा रवा इन्स्टंट डोसा इथे तयार झालेला आहे। नक्की करून बघा, एकदम मस्त असा क्रिस्पी आपला इथे डोसा तयार झालेला आहे। यासोबत तुम्ही बटाटा भाजी किंवा खोबऱ्याची चटणी करू शकता। आता इथे मी तुम्हाला तोडून पण दाखवते। तर इथं बघू शकता तुम्ही एकदम छान असा मस्त पातळ झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।